सर्व मित्रांना सप्रेम नमस्कार आणि सर्वांचे स्वागत आहे माझ्या GR अँड टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, या चॅनलवरती PM किसान योजनेअंतर्गत एक महत्त्वाचा व्हिडिओ टाकला होता आणि त्या व्हिडिओमध्ये अनेक जणांनी कमेंट करून विचारलेलं आहे की PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांची यादी कशा प्रकारे मोबाईलच्या सहाय्याने पाहता येईल किंवा माझे नाव PM किसान योजनेमध्ये आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी काय करावे लागेल, अशा प्रकारचे अनेक प्रश्न आपण विचारलेले आहेत। त्या प्रश्नांचे समाधान करण्यासाठीच मी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे नवनवीन योजनांचे व्हिडिओ या चॅनलवर प्रसारित होत असतात। तर पाहूया मित्रांनो, करूया सुरुवात आजच्या व्हिडिओला। कशा प्रकारे PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांची यादी आपण पाहू शकतो। तर ही यादी पाहण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला गुगलवरती सर्च करायचं आहे। PM किसान nic.in ही वेबसाईट आपल्याला सर्च करायची आहे। सर्च केल्यानंतर पहा, पहिला टॅब सोडून द्यायचा आहे। सेकंड टॅबवर PM किसान सन्मान निधी योजना लिस्ट 2019 नेम वाईज PM किसान न्यू लिस्टवरती क्लिक करायचं आहे। न्यू लिस्टवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे पेज आपणासमोर ओपन झालेले आहे। त्यामध्ये खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर पहा, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल मित्रांनो विलेज लिस्ट आणि अर्बन लिस्ट। तर आपल्याला विलेज लिस्टमध्ये पाहायचं आहे, कारण बहुतेक शेतकरी हे विलेज लिस्टमध्येच असणार आहेत, म्हणून विलेज लिस्टवरती क्लिक करायचं आहे। विलेज लिस्टवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे सर्व राज्यांची नावं लिस्टमध्ये दिसून येतील। जर आपले जे राज्य आहे ते सिलेक्ट करायचं आहे। तर मित्रांनो, पहिल्या पेजवरती 10 राज्यांची यादी दिलेली आहे। तर पुढील राज्य पाहण्यासाठी आपल्याला खाली पेज नंबर दिले आहेत। तर आपलं 1 2 3 4 पेज नंबर आहे। तर 3 नंबरच्या पेजवरती महाराष्ट्र राज्य दिलेले आहे, म्हणून आपण 3 नंबरच्या पेजवरती क्लिक करायचं आहे। 3 नंबरच्या पेजवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा, सर्वात अगोदर 21 नंबरला महाराष्ट्र राज्य दिलेले आहे आणि यामध्ये 36 जिल्ह्याचा समावेश आहे। तर महाराष्ट्रावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। महाराष्ट्रावरती क्लिक केल्यानंतर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची यादी दिसत असेल तर आपला जोही जिल्हा आहे त्यावरती क्लिक करायचा आहे। जर आपला जिल्हा पहिल्या पेजवरती नसेल तर या ठिकाणी सुद्धा 1 2 3 4 अशा प्रकारचे पेजेस आहेत। तर आपण 2 नंबरवरती क्लिक करूयात। या ठिकाणी 2 नंबरवरती पहा, हिंगोली जिल्हा आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये 5 तालुके आहेत। तर हिंगोली जिल्ह्यावरती मी क्लिक करत आहे। हिंगोली जिल्ह्यावर क्लिक केल्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची यादी पुढील पेजवरती ओपन होईल। त्यापैकी आपला जोही तालुका आहे तो निवडायचा आहे। माझा कळमनुरी असल्यामुळे मी कळमनुरी तालुका निवडतो। कळमनुरी तालुक्यावर क्लिक केल्यानंतर कळमनुरी तालुक्यातील सर्व गावांची यादी ओपन झालेली आहे। तर मी उदाहरणादाखल कुठल्याही एका गावावरती आता क्लिक करतो। आसोला या गावावरती क्लिक करून पाहतो। तर मित्रांनो पहा, गावाची यादी ओपन होत आहे, पण गावावरती क्लिक केल्यानंतर, गावाच्या नावावरती क्लिक केल्यानंतर ते ओपन होत नाही। याचा अर्थ या योजनेचे काम आतापर्यंत पूर्ण झालेले नाही आहे। ज्या दिवशीही या याद्या पूर्ण होतील त्या दिवशी त्या याद्या या वेबसाईटवरती इथे प्रसिद्ध करण्यात येतील। तर आपण काही दिवसानंतर या वेबसाईटवर जाऊन अशा प्रकारे आपल्या गावाच्या नावावरती क्लिक करून त्या ठिकाणी PDF टोटल आपल्या गावात जेवढे पण सध्या फक्त या ठिकाणी लाभार्थी किती आहेत ते दाखवलेले आहेत। प्रत्येक गावातले लाभार्थी कंसामध्ये दाखवलेले आहेत। तर तेवढे लाभार्थी आहेत त्यांची नावे नंतर प्रसिद्ध करण्यात येईल। तर आपण या ठिकाणी अवश्य पाहावे आणि आपले नाव आहे का नाही याची खात्री करून घ्यावी। तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला? जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मित्रांचे मनापासून धन्यवाद।